नाजरीन, हुबली से बड़ी खबर, जहां एसएससी का ऑनलाइन इम्तिहान शदीद बद इंतजामी का शिकार रहा। ये इम्तिहान दोपहर 2 बजे शुरू होना चाहिए था, लेकिन आप यकीन नहीं करेंगे कि शाम हो गई, रात हो गई, फिर भी इम्तिहान शुरू नहीं हुआ। ये वाकया हुबली के केशवापुर इलाके में पेश आया, जहां उम्मीदवार इम्तिहान देने के लिए दूर दूर से कर्नाटक के मुख्तलिफ जगहों से पहुंचे थे। इम्तिहान मरकज में ना बिजली थी, ना सर्वर चल रहा था, ना बैतुल खुला की सहूलत थी और ना पीने के पानी का इंतजाम। कई नौजवान सुबह से इंतजार कर रहे थे, लेकिन रात 10 बजे तक भी उन्हें ये नहीं बताया गया कि इम्तिहान होगा भी या नहीं। अफसोस की बात यह है कि वहां कोई अफसर या जिम्मेदार भी मौजूद नहीं था जो इन नौजवानों की बात सुने। जिन नौजवानों ने महीनों से मेहनत की, तैयारी की और सरकारी नौकरी के ख्वाब देखे, इनके साथ बड़ा मजाक हुआ। हालात इतने खराब हो गए कि उम्मीदवारों ने आखिरकार इम्तिहान मरकज के बाहर एहतजाज करना शुरू कर दिया और इंतजामिया से जवाब मांगा। नाजरीन, अब सवाल ये है, क्या ऐसे मराकज के खिलाफ कोई कार्रवाई नहीं होगी? क्या इन तलबा को इंसाफ मिलेगा? हम आपको इस मामले पर अपडेट्स देते रहेंगे। जानने के लिए देखते रहें डेली सालार उर्दू डिजिटल। 3 ಗಂಟೆಯಿಂದ ನಮಗೆ 6:30 ತನಕ ಐತ್ರಿ। ಯಾವುದು ಕೂಡ ಯಾವುದು ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಇಲ್ಲ, ಯಾವುದು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ವರ್ಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಪೆನ್ ವರ್ಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಮೌಸ್ ವರ್ಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಕರೆಂಟ್ ಕೂಡ ಹೋಗಿದೆ। ಕೇಳಾನ ಏನಂತಾರೆ ಅವರು? ಕೇಳಾನ ಏನಂತಾರೆ? ಯಾರು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡಕತ್ತಿಲ್ರಿ। ಯಾರು ಇದ್ದಾರೆ? ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಒಳಗೆ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡುವಾಗ ಯಾರು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡುವಾಗ ಯಾರು ಎಷ್ಟು ಟೈಮಿಂಗ್ ಎಷ್ಟು ಆಗೈತಿ ಈಗ? ಟೈಮಿಂಗ್ ಮಾಡುವಾಗ ಈಗ 7:45 ಆಗೈತಿ ಟೈಮಿಂಗ್ ಈಗ। 3 ಗಂಟೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕು ಅಲ್ಲ, 5:30 ಎಕ್ಸಾಮ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋದು। ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನಮ್ದು ಎಕ್ಸಾಮ್ 3ನೇ ಶಿಫ್ಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗೋದು ನಮ್ದು। ಆ ಎಕ್ಸಾಮ್ ಕೂಡ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ। ಓಕೆ ಓಕೆ ಯಾವ ಸ್ಪೆಷಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಎಕ್ಸಾಮ್। ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಎಕ್ಸಾಮ್।